राज ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे अचानकपणे दिल्लीमध्ये गेले असून त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेऊन भाजप युतीबाबत चर्चा केली आणि त्यानंतर भाजपचे अमित शहा यांच्याशी बोलणे होऊन महायुतीत राज ठाकरे सामील झाल्याचे सांगण्यात आले। राज ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलची भाषा गेल्या काही काळापासून मवाळ झाली आहे। 2019 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेला विरोध यंदा त्यांच्या भाषणात कुठेही दिसत नाही। उलट 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हा मनसैनिकांनाही आनंदोत्सव साजरा करावा असे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते। उद्धव ठाकरे भाजपसोबत नसल्यामुळे ठाकरे नावाचे मॅजिक आणि मराठी मॅग्नेट दुरावल्याची ही उणीव भाजप नेत्यांना सतावत आहे। राज ठाकरे महायुतीत आल्यास ठाकरे नावाचा करिश्मा त्यांच्यासोबत राहील आणि याचा लोकसभेसोबत विधानसभा आणि आगामी मुंबईसह राज्यातील विविध महापालिका निवडणुकीतही फायदा होईल हा दूरचा विचारही भाजप नेतृत्वाने केलेला दिसत आहे। त्यामुळेच राज ठाकरे यांच्या मनसे आणि भाजप यांची युती झाल्याचे बोलले जात आहे। अमित ठाकरे हे निवडणूक लढवू शकतात अशी माहिती समोर येत आहे। अमित ठाकरे हे संभाव्य उमेदवार असल्याची माहितीही समोर येत आहे। दरम्यान दुसरीकडे मनसे नेते ते बाळा नांदगावकर यांचे नाव देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे। त्याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून संकेत देण्यात आले आहे। जर बाळा नांदगावकर खासदार झाले तर आम्हाला आनंदच होईल असं संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे। मनसे महायुतीसोबत जाणार का? मनसेला लोकसभेच्या किती जागा मिळणार? महायुतीमध्ये पक्ष सहभागी झाल्याने कोणाला उमेदवारी मिळणार हे आता काही दिवसातच जाहीर होईल। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।